बघा, समाजसुधारकावरती प्रश्न विचारला जातो. तर आपण थोडक्यात इथं समाजसुधारक बघणार आहोत आपण महाराष्ट्रातील. ठीक आहे, तर लक्ष द्या. बघा, या ठिकाणी आपण जगन्नाथ शंकर शेठ यांच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. आद्य समाजसुधारक आहेत हे. ठीक आहे, आणि तुम्हाला बघा एकाच ठिकाणी कन्सोलिडेटेड माहिती दिलेली आहे. सर्व महत्त्वाची माहिती त्यांच्याविषयी एकाच ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला हे रिव्हिजनसाठी अत्यंत उपयोगी पडेल, आहे की नाही. तर तुम्ही हे रिव्हिजन करतो म्हणा, तुम्हाला 3 मिनटे लागणार नाही. परंतु याच्यावरती जर प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळून जातील, इतकं महत्त्वाचं आहे. तर बघा, महत्त्वाचं काय दिलेलं आहे, अगदी महत्त्वाचं जे एक्झाममध्ये विचारलं जातं. जगन्नाथ शंकर शेठ, बघा पुढे तारीख दिलेली आहे 10 फेब्रुवारी 1803. ही काय आहे, त्यांच्या जन्माची तारीख आहे की नाही. तारीख जरी लक्षात नाही राहिली तरी परंतु वर्ष लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 1803 आहे की नाही, लक्षात ठेवायला सोपं जातं, एवढं काय अवघड नाही आहे. 1803 लक्षात राहतं आपल्याला जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म. आणि जमलं तर तारीखही लक्षात ठेवा, मग 10 फेब्रुवारी राहते लक्षात, तेवढं काही प्रॉब्लेम नाही. 1803 मात्र जरूर लक्षात ठेवा, दिनांक नाही राहिला तरी चालेल, परंतु ठेवा, मग वाचून ठेवा 10 फेब्रुवारी 1803. ठीक आहे. मुंबईचे शिल्पकार म्हणजे काय, यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढे काय दिलेलं आहे बघा, मुरकुटे कुटुंब म्हणजे काय. मुरकुटे कुटुंब म्हणजे काय, तर हे सुरुवातीला जेव्हा मुंबईला आले तर त्यापूर्वी त्यांचं नाव होतं मुरकुटे. काय होतं, मुरकुटे कुटुंब. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ यांचं मूळचं नाव काय होतं किंवा मूळचं आडनाव काय होतं मुरकुटे. मुरकुटे कुटुंब होतं ते. ठीक आहे. नंतर खाली बघा काय लिहिलेलं आहे, स्थापना लिहिलेलं आहे. स्थापना म्हणजे काय, तर त्यांनी काही गोष्टींची स्थापना केली आहे, स्वतः स्थापन केल्या, तर त्या गोष्टी इथं स्थापना म्हणून दिलेल्या आहेत. किती आहेत बघा, 1 2 3 4 गोष्टी त्यांनी स्थापन केल्या, त्याची लिस्ट दिलेली आहे. आणि उजव्या बाजूला बघा इतर लिहिलेलं आहे. इतर म्हणजे काय, तर स्वतः स्थापन केल्या नाही परंतु इतर गोष्टींच्या स्थापनेमध्ये त्यांनी पुढाकार घेतला किंवा मदत केली. तर इतर त्यांचे जे कार्य आहेत ते इतरमध्ये दिलेले आहेत. तर ते किती आहेत बघा, 1 2 3 4, ते सुद्धा 4 आहेत. तर 4 गोष्टी स्थापना आणि 4 गोष्टी इतर कार्य त्यांचे. ठीक आहे, एवढं सिंपल आहे, डोक्याला ताण नाही, काही कन्फ्युजन नाही, एकदम क्लिअर आणि ओके कार्य. तर बघा, स्थापना 4 गोष्टी त्यांनी स्थापन केल्या. पहिलं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. कोणती, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. दुसरं राहत्या घरी मुलींसाठी शाळा. तिसरं एल्फन्स्टन कॉलेज. चौथं बॉम्बे असोसिएशन दादाभाई नौरोजीसोबत. म्हणजे काय, दादाभाई नौरोजींना सोबत घेऊन त्यांनी बॉम्बे असोसिएशन स्थापन केली. बॉम्बे असोसिएशन कशासाठी स्थापन केली, तर लोकांचे प्रश्न सरकार पुढे मांडण्यासाठी, आहे की नाही. जनरल पब्लिक जे लोक आहेत, सामान्य लोक, त्या सामान्य लोकांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. आणि कुणाला सोबत घेऊन केली, दादाभाई नौरोजीसोबत. तर लक्षात आलं 4 गोष्टी कोणत्या स्थापन केल्या ते. पहिली आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. दुसरं राहत्या घरी मुलींसाठी शाळा चालू केल्या. तिसरं एलिफन्स्टन कॉलेज त्यांनी सुरू केलं. आणि चौथं आहे मग हे वरचे 3 हे शिक्षणाविषयक होते आणि चौथं जे आहे ते सामान्य नागरिकांसाठी, सामान्य लोकांसाठी. कोणती, बॉम्बे असोसिएशन म्हणजे लोकांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी बॉम्बे असोसिएशन दादाभाई नौरोजींसोबत मिळून त्यांनी चालू केली. या 4 गोष्टी त्यांच्या स्थापनेमध्ये. ओके. नंतर इतरमध्ये बघा काय, पहिलं स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. या संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांनी मदत केली. कोणती, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेसाठी त्यांनी, या संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांनी मदत केली. दुसरं बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य होते. तर बोर्ड ऑफ एज्युकेशन हे सरकारनेच तयार केलं होतं एज्युकेशनसाठी, आहे की नाही. जसं आपलं आता आहे ना बोर्ड आपल्या एक्झाम वगैरे घेण्यासाठी वगैरे, आहे की नाही, बोर्ड. तर त्या टाईप सरकारनेच ते बोर्ड तयार केलं होतं, बोर्ड ऑफ एज्युकेशन. परंतु त्यांचे देखील ते सदस्य, त्यांना सदस्यत्व देण्यात आलं होतं. आणि पुढे बाण दाखवून बघा शिक्षण खाते लिहिलं आहे. म्हणजे काय, बोर्ड ऑफ याचंच पुढे रूपांतर शिक्षण खात्यामध्ये झालं, म्हणून तिथं बाण दाखवून पुढे शिक्षण खाते असं लिहिलेलं आहे. तर बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य होते आणि याच बोर्ड ऑफ एज्युकेशनचे, याच बोर्डाचं रूपांतर पुढे शिक्षण खात्यामध्ये झाला. तिसरं बघा काय, मुंबई विद्यापीठ. तर या विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये ते पुढाकार लिहिलं आहे बघा. तर मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये देखील त्यांनी पुढाकार घेतलेला होता. आणि चौथा आहे मुंबई कायदे मंडळ आहे ते थोडंसं राहिलं तिथं. तर मुंबई कायदे मंडळाचे देखील ते सदस्य होते. मुंबईचा जो कायदे मंडळ होता, तर मुंबई कायदे मंडळाचे देखील ते सदस्य होते. तर या 4 गोष्टी त्यांच्या इतर आहेत. कोणती, पहिली
स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या निर्मितीसाठी त्यांनी मदत केली. दुसरं बोर्ड ऑफ एज्युकेशन जे सरकारने बनवलं होतं त्याचे ते सदस्य होते, त्याचं रूपांतर पुढे शिक्षण खात्यात झाला. तिसरा मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये त्यांनी पुढाकार घेतला, मुंबई युनिव्हर्सिटी जी आहे तिच्या स्थापनेमध्ये देखील. आणि चौथा मुंबई कायदे मंडळाचे देखील ते सदस्य होते. तर या त्यांच्या इतर गोष्टी आहेत. आणि त्यांना पुढे बघा सुरुवातीला दिलं होतं मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले त्यांना जाते. तर मुंबईचे शिल्पकार म्हणून कुणाला ओळखले जाते असा जर क्वेश्चन आला तर लगेच उत्तर आलं पाहिजे नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे. आणि का बरं ओळखलं जाते त्याचं कारण काय, तर त्याचे कारण दिलेलं आहे की त्यांनी गोरगरिबांना आणि अनेक संस्थांना आर्थिक मदत केली. अनेक संस्थांच्या उभारणीसाठी त्यांनी आर्थिक मदत केली, गोरगरिबांना मदत केली. ते दानशूर होते आणि अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना आणि संस्थांना त्यांनी प्रोत्साहन दिले. आणि या सर्व गोष्टींमुळे त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. कारण मुंबईमध्ये ज्या काही संस्था वेगवेगळ्या निर्माण झाल्या त्यापैकी त्यांनी काही स्वतः स्थापन केल्या आणि इतर अनेक संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांनी सहकार्य केले. आणि या सर्व गोष्टीमुळे त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. आणि आचार्य अत्रे त्यांच्याविषयी म्हणतात की नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. तर हे जे वाक्य दिले राहील तुम्हाला एक्झाममध्ये आणि असं विचारलं जाईल की हे वाक्य कोणी उच्चारले किंवा कोणी असं नाना शंकर शेठविषयी विचारले, तर हे वाक्य दिले राहील की नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. तर हे वाक्य कोणी उच्चारले, आचार्य अत्रे यांनी उच्चारले आहे की नाही. आचार्य अत्रे म्हणजे कोण, प्र.के. अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, प्रसिद्ध विचारवंत साहित्यिक आणि नाटककार प्रल्हाद केशव अत्रे, प्र.के. अत्रे, आचार्य अत्रे यांनी हे वाक्य उच्चारले. कोणाविषयी, नाना शंकर शेठविषयी, की नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ असं त्यांचं नाव होतं. ठीक आहे. मृत्यूची तारीख लक्षात नाही ठेवली तरी चालेल, कारण जन्मतारीख जनरली विचारली जातात, परंतु तुम्ही लक्षात ठेवू शकता 31 जुलै 1865 या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. 31 जुलै 1865. तशा प्रकारे मुंबईचे शिल्पकार, मुरकुटे कुटुंब, नाना शंकर शेठ किंवा दुसरं नाव त्यांचं जगन्नाथ शंकर शेठ, अनेक गोष्टीची स्थापना आणि इतर अनेक संस्थाच्या स्थापनेमध्ये मदत. जन्म 10 फेब्रुवारी 1803. ठीक आहे.